धावपट्टीच्या खाली 20-25 फुटापेक्षा खाली ते विमान जे आहे त्याने ते उतरवलं आणि तिथली जी भिंत जी असते आपल्या सर्वसाधारणपणे विमानतळाची दगडी त्याला ते धडकलेलं आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे ताबडतोब तिथे स्फोट झालेला आहे. आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या विमानाचे जेवढे तुकडे झालेले आहेत माणसांचे काय झालं असेल कल्पना सुद्धा करता येत नाही. आणि मला तरी स्वतः असं वाटतं पण लोक सगळे सांगतात कारण इथे अगोदर लोक आलेले होते ना काही स्वागतासाठी ते म्हणतात की अगोदर बघून गेला ते एक चक्कर मारतात एअर स्ट्रीपवर काय आहे का वगैरे काय बघतात पण त्याच्यानंतर तो तिकडे गेला. आश्चर्य आहे की असं कसं काय गेला मला असं मोठं आश्चर्य वाटतं. परंतु एकूण जे आहे दुर्दैव म्हणायचं आता याची चौकशी होईल पण चौकशीत काय सापडणार कोणच आता जे 5-6 लोक जे होते काय कोणच नाही ना काय नक्की झालं. विमानात घोटाळा असावा म्हणावा ते विमान चांगलं फिरत होतं चक्कर पण त्याने मारले. कंपनीबद्दल काय संशय वाटतोय का घातपाताचा संशय वाटतोय का? असं आहे की मी या बाबतीमध्ये काही बोलणं हे चुकीचं आहे. मी फक्त बघितलं ते तुम्हाला सांगितलं की एअर स्ट्रीप कुठे आहे आणि ते उतरलं कुठे धडकलं. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पोलीस आणि इतरांनी चौकशी करण्याच्या गोष्टी त्याच्यावर मी मत काही देणं हे बरोबर नाही. जो यहाँ लोग हाजिर थे स्वागत के लिए कहते हैं कि वो पहले एक चक्कर उसने काटा था उसके बावजूद जो है वो हवाई जहाज वहाँ कैसे गया क्या उतारा उसने पता नहीं क्योंकि एयर स्ट्रिप जो है जिसको जहाँ विमान उतरते हैं चढ़ते हैं बहुत बड़ी है छोटी नहीं है ये. देखिए आप इसके बावजूद ये कैसे हुआ क्या हुआ या प्लेन में कुछ मिस्टेक हुआ या पायलट ने कुछ मिस्टेक किया मैं तो नहीं बोल सकता. जो है जो देखा वो मैंने बोला आपको. सर एक मोठी हानी झाली आहे या सगळ्या प्रकरणाने. ऐसा है ना कि बहुत बड़ी हानि है. पर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार फॅमिलीची तर हानी झालीच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची पक्षाची फार मोठी हानी झाली. कारण दादांचा स्वभाव हा थोडासा शिस्तबद्ध कडक तो सगळ्यांना मदत करणारा असा होता. सर काल कॅबिनेट झालती काल बोलणं झालं. कॅबिनेटमध्ये अगोदर प्री कॅबिनेट असतं आमचे तिथे अर्धा तास आम्ही बोलत होतो. त्याच्यानंतर कॅबिनेटमध्ये बोलत होतो. त्याच्या आदल्या दिवशी देवगिरीवर 2 तास गप्पा मारत त्यांच्यावर बसलो होतो याच्यावर चर्चा बाकी. तर एवढं सगळं असं सकाळी जेव्हा कळलं मी मला अजूनही विश्वास बसत नाही की दादा आता परत भेटणार नाही उद्या परवा किंवा कॅबिनेट अजूनही विश्वास. दादा या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी करणार आपण. अर्थात असा एवढा मोठा हादसा एवढा मोठा अपघात झाल्यानंतर पोलीस आहेत किंवा त्यांचे जे इतर लोक आहेत एअरपोर्ट अथॉरिटीचे जे आहेत वरती दिल्लीचे DGCA जे ती चौकशी तर करणारच ना न सांगता करत त्यांना करावंच लागणार. ही न भरून निघणारी हानी सगळी. काल काय बोलणं झालं दादांबरोबर काय ना पण नेहमीचं बोलणं हे काम ते काम ते काम ते काम निवडणुकीच्या संदर्भामध्ये दुसरं काय. सर असं काय आम्हाला काय स्वप्न सुद्धा नव्हतं असं काय आज बघायला मिळेल. सर आपको पता चला सबसे पहले तो क्या महसूस हुआ? पहला तो जो है हमको विश्वास नहीं हुआ. फिर बोले कि अस्पताल में लेके गए. मैं समझा कि ठीक है इधर उधर कुछ घसीटा पसीटा होगा हवाई जहाज एयर स्ट्रिप के ऊपर तो जख्मी हुए वो बाद में पता चला कि वे चौकशी की मांग करेंगे आप? देखिए इसकी जो है इंक्वायरी अपने आप होनी ही है. कोई मांग करे नहीं करे इतना बड़ा हादसा हुआ है तो पुलिस करेगी DGCA करेगी एयरपोर्ट के अथॉरिटी करेंगी ये कैसे हुआ क्या हुआ. चलिए ये प्लेन से